आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं गेले काही दिवस अध्ययन करीत आहोत आणि त्यांच्या त्या ग्रंथाचा प्रथम खंड आपण समाप्त केलेला असून दुसऱ्या खंडाचा अभ्यास सुरू केलेला आहे. दुसरा खंड बाबासाहेबांनी फार चांगल्या पद्धतीनं एक खास कारणासाठी लिहिलेला आहे. प्रथम खंडातला तिसरा भाग आपण सुरू केलेला आहे आणि हा तिसरा भाग बाबासाहेबांनी फार वेगळ्या कारणासाठी लिहिलेला आहे. त्यांचं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की बुद्धाच्या ह्या धम्माचा प्रचार कसा झाला, कुठल्या पद्धतीनं. आजही बुद्ध धर्माचा प्रचार करणं ही आपल्या पुढची सर्वात मोठी समस्या आहे. बाबासाहेबांनाही तो अत्यंतिक महत्त्वाचा मुद्दा वाटत होता. ज्याप्रमाणे शिक्षण द्यावं लागतं, नुसती पुस्तकं असून मनुष्य शिकत नाही, ती पुस्तकही शिकवायला मनुष्य लागतो. प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक लागतो, माध्यमिक शाळेत माध्यमिक शिक्षक लागतो, कॉलेजमध्ये प्राध्यापक लागतात, युनिव्हर्सिटीमध्येही प्राध्यापक लागतात. पुस्तकं आहेत, परंतु ती वाचून माणसाला शिकता येत नाही. हा एक व्यावहारिक बाब आहे ती. त्याप्रमाणे धम्मसुद्धा वाचून शिकता येत नाही. माहिती होते, परंतु त्या शिकवणीचे मधलं जे मर्म आहे ते मर्म जाणण्यासाठी मर्म जाणणाऱ्या अध्यापकांचीच गरज असते, शिक्षकांची गरज असते. सर्वांना एक पद्धतीनं समजत नाही. म्हणून प्रत्येक माणसाची समजण्याची पद्धती, ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो, हा वेगळा असल्यामुळं ते लक्षात देऊन त्या माणसाला ते समजावून सांगणं यासाठी शिक्षकाची गरज असते. धम्माचंही तसंच आहे. धम्माचा प्रचार केल्याशिवाय प्रचार होत नाही, मनुष्य धम्म शिकत नाही. हे सत्य भगवान बुद्धांनी त्यांच्या काळामध्ये इतकं स्पष्टपणे जाणलं की आपला हा एवढा कठीण धर्म जो आचरणावरती भर देतो, जिद्दीनं करण्याची तिथे गरज आहे, असं हे थोडंसं कष्टदायक काम आहे. तर असा हा कष्टप्रद धर्म लोक खरंच लक्षात घेतील का, ऐकतील का, शिकतील का. म्हणून त्यांना प्रथमतः वाटतं की कदाचित ते व्हायचं नाही, कारण लोकांचा कल आहे व्यावहारिकदृष्ट्या इंद्रिय सुखामध्ये वाहवत जाणं. म्हणून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ही पंचेंद्रिय जे जे करायला सांगतील ते मनुष्य एखाद्या गुलामासारखा करत राहतो आणि त्यामधून त्याला जो काही शारीरिक सुखाचा अनुभव मिळतो त्याला वाटतं हे सर्वात मोठं सुख आहे म्हणून. पण ते सतत क्षणाक्षणाला बदलत जातं, टिकत काहीच नाही. आणि शेवटी तो नाराजच होतो, कारण टिकत नाही. पुन्हा पुन्हा त्या वासना निर्माण होतात, पुन्हा पुन्हा इंद्रियांचं डिमांड वाढायला लागतं आणि मनुष्य ते करायला लागतो. केलं तरी तेवढ्यापुरतं बरं वाटतं, नंतर परत खाली, तेवढ्यापुरतं बरं वाटतं, परत खाली. अशी माणसाची अतिशय केविलवाणी परिस्थिती झालेली आहे. त्याला तर सुख परमनंट पाहिजे, टिकलं पाहिजे दीर्घकाळ, आणि ते तर टिकत नाही नेमकं. आणि ते टिकण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते त्याच्याच हातामध्ये आहे, ते टिकवण्याची ताकद त्याच्याचमध्ये आहे, त्याचं मन त्यासाठी समर्थ आहे. त्या मनाचा त्याला वापर करता येत नाही. आणि म्हणून मनाचा वापर करायला मनुष्य तयार होईल का, ही नाही, ही बुद्धाची मोठी समस्या होती. म्हणून त्यांना सुरुवातीला वाटलं की नको, ही कटकटच नको, कोणाला शिकवायलाच नको. ते मागे आपण बघितलेलं आहे. पण शेवटी त्यांनी विचार केला की नाही, हे तर माणसाला पाहिजे, मानव जातीला हीच खरी गरज आहे.
सर्व सुखी होण्याचे, आणि ते आपल्याला मिळालेलं आहे. तर हे ज्ञान त्यांना दिलंच पाहिजे अशी करुणा त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी उपदेश केला. पण तोही मग कोणालाही केला नाही. खास जे हे जाणकार होते, जाणू शकत होते, शिकण्यास सिद्ध होते, अशा आपल्या पूर्वीच्या 5 मित्रांना त्यांनी तो उपदेश केला होता. हे लक्षात घ्या, कोणालाही केलेलं नाही. जो भेटला त्याला त्यांनी उपदेश केलेला नाही. खास माणसाच्या शोधात राहिले, कोण समजू शकेल, कोण जाणू शकेल, आणि त्यांना तो शिकवला. त्यांनी नुसतं ऐकला नाही तर प्रत्यक्ष आजमावून पाहिला, ती प्राप्ती करून घेतली. आणि मग बुद्धांना त्यांचा संघ स्थापन केला आणि त्यांना सांगितलं की आता तुमचं काम आहे ह्या शिकवणीचा प्रचार प्रसार करणं. माणसापर्यंत जाऊन पोचा. एकच काम करा, त्यांना त्यांच्या सुखासाठी, हितासाठी धम्म द्या. एवढं एकच काम त्यांनी सांगायला दिलं. म्हणजे प्रचारक स्वतः बुद्धानं निर्माण केलेले आहेत, धम्माचा प्रचार करणार आहे, कोणी दुसऱ्याने केलेले नाहीत. आणि प्रचारक कोण होऊ शकतो हेही स्पष्ट त्यांनी केलेलं आहे की जो तो धम्म जाणून प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा काही ना काही अनुभव घेतो, तोच दुसऱ्यांना तो शिकवण्यास सक्षम होऊ शकतो. कोणाला पोहायला शिकायचं आहे म्हणून त्यानं जाऊन नदीच्या त्या डोहात किंवा विहिरीमध्ये उडी मारली म्हणजे त्याला पोहता येत नाही. हात कसे हलवायचे, पाय कसे हलवायचं सारं त्यानं पुस्तकात वाचलं तरी तो पोहू शकत नाही. तिथे प्रॅक्टिकली त्याला कोणीतरी आधार देणारा पाहिजे, नाही तर उडी टाकली की बुडाला. कसा बसा वाचला तर परत पोहण्याचं नाव काढायचं नाही, संपलं त्याचं तिथेच. धम्माचंही तेच आहे. इथे कोणी उतरलं, बाबासाहेबांनी याच्यामध्ये बुद्धानं म्हटलं आहे, एक सूत्र याच्यामध्ये की धम्म शिकणं म्हणजे सापाला पकडण्यासारखं आहे. धम्म शिकणं म्हणजे सापाला पकडण्यासारखं आहे. पुस्तकं वाचून सापाला पकडता येत नाही. त्यासाठी जे कौशल्य हवं असतं ते ज्याच्याजवळ आहे त्याचं बघून शिकावं लागतं, त्याच्या मार्गदर्शन करावं लागतं. तोंडानं साप चावतो म्हणून तुम्ही त्याचं शेपूट पकडाल, पण तो तुम्हाला दंश केल्याशिवाय राहणार नाही. तोंड एखाद्या वेळेस नीट पकडलं तरीही आपल्या त्या शरीरानं वेटोळ घातल्याशिवाय राहत नाही. आणि तीच मोठ्या समाजाची मोठी ताकद असते की आपण पकडलं तर वेटोळं घालतात, दाबतात, नसा बंद होतात, तुमचा हात ढिला होतो आणि तो मोकळा होतो. साप पकडणं सोपं नाही, फार काळजीनं कौशल्यानं पकडावं लागतं. जर चुकीच्या पद्धतीनं पकडला नुकसान, योग्य पद्धतीने पकडला तर लाभ. म्हणून बुद्धानं प्रचारकांचं सैन्य निर्माण केलं. कुणी प्रचार करावा असं म्हटलेलं नाही. आणि बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या समाजाने ही फार मोठी चूक केली की प्रचारक निर्माण करण्याच्या कामात लक्षच घातलं नाही. भिक्षू हा मुख्य प्रचारक आहे आणि प्रचारक होण्यासाठी त्याला योग्यता प्राप्त करावी लागते. पण पुढे असं झालं भारतामध्ये की योग्यतेचं रावल्या बाजूला नुसतं सोंगढोंग करून मनुष्य धंदा करायला लागला त्याच्यामधून. हे थोडंसं लक्षात घ्या. हा टीकेचा भाग नाही, समजण्याचा भाग आहे. म्हणून धम्म शिकवण्याची योग्यता असणं गरजेचं आहे. आणि धम्म शिकवण्यामधून मनुष्य आकर्षित होतात. आणि मग ऐतिहासिक उदाहरणं बाबासाहेबांनी यामध्ये मुद्दाम दिलेली आहेत, अतिशय महत्त्वाची उदाहरणं आहेत. त्यामध्ये आपण मागे काश्यपाचं उदाहरण बघितलं. काश्यपाला काय सांगितलं त्यांनी? आदित्य पर्याय सूत्राचा उपदेश केला आणि सांगितलं की माणसाचे विचार जे आहेत, माणसाची मतं आहेत, माणसाचे दृष्टिकोन आहेत, हे दृष्टिकोन कामवासना, द्वेष, अज्ञान यांनी दूषित असतात. आणि त्या भावनेनं प्रेरित होऊन मनुष्य एखादा विचार करतो, मनुष्य एखादं मत मांडतो. दुसरा मनुष्य दुसऱ्या भावनेनं प्रेरित होतो आणि त्याच विषयाबद्दल वेगळं मत मानतो. आणि मग दोघांच्या मताचा होतो संघर्ष. या संघर्षाचा परिणाम काय होतो?
दुःख. मतभेद झाले की सुख होतं असा कोणाचा अनुभव आहे का? पटलं नाही एकमेकाचं तर आनंद होतो असा कोणाचा अनुभव आहे का? अजिबात नाही. व्यावहारिक गोष्ट आहे ती. मतभेद झाले की दुःख. का मतभेद होतात त्याचं कारण तिथे बुद्धानं सांगितलं आहे. विचार वेगळे का असतात? तर विचाराच्या पाठीमागे ज्या भावना असतात त्या वेगळ्या असतात. कोणाच्यामध्ये कामवासना असेल, कोणाच्यामध्ये द्वेष असेल, कोणाच्यामध्ये अज्ञान असेल, कोणाच्यामध्ये ईर्ष्या असेल, कोणाच्यामध्ये लोभ असेल काही मिळवण्याचा, आणि त्या दृष्टीनं तो त्या प्रश्नाकडे, त्या विचाराकडे, त्या गोष्टीकडे पाहत असेल तर दोन माणसाचं नाही पटणार. साधी गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय उत्तम अर्थ काढला आहे त्याचा, की ज्याप्रमाणे दोन लाकडं एकमेकावरती घासली की त्यातून अग्नी निर्माण होतो, आणि अग्नी निर्माण होतो त्यातून काळा धूरही निघतो. त्या घासण्यामध्ये, त्या अग्नीमध्ये ती दोन लाकडं भस्मसात होऊन जातात आणि निर्माण काय करतात? उष्णता आणि काळा धूर. म्हणून बाबासाहेबांनी त्यात विचार कसा म्हणला की विचाराचा असा गोंधळ होतो, संघर्ष होतो, तेव्हा दोन्ही विचार करणारे त्यामध्ये नष्ट होतात. शेवटी कोणीच टिकत नाही, त्यांचं नुकसान होतच होतं. पण त्यांनी निर्माण केलेल्या त्या वादामधून, त्या मतभेदामधून अज्ञानाचा काळा धूर बाहेर पडतो. आपण अज्ञान कशाला समजतो हे आपण अजिबात समजत नाही. अज्ञान म्हणतो माहीत नाही ते अज्ञान. हे कोणाला माहीत आहे? हे तर सर्वात मोठं अज्ञान आहे, परम अज्ञान आहे ते. म्हणून जिथे मतभेद आहे तिथे नुकसान आहे. जिथे मतभेद आहे तिथे दुःख आहे. यालाच आपण म्हणतो गटबाजी. जिथे गटबाजी आहे तिथे दुःख आहे. आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना सांगितलं की बाबा त्या दुःखापासून दूर राहा, गटबाजी करू नका, मतभेदाला महत्त्व देऊ नका, काय साध्य करायचं, काय काम करायचं त्यावरती लक्ष केंद्रित करा, मतं काही असोत. आणि हा धडा इतक्या स्पष्ट शब्दात बाबासाहेबांनी वारंवार सांगितला, आपल्या ग्रंथातही त्याचं मर्म लिहून घेतलं, हे कोणीही लक्षात घेतलं नाही. आजही मतभेदाला महत्त्व देऊन माणसं एकमेकाशी संघर्ष करतात आणि दिवसेदिवस दुःख वाढत चाललं आहे, नुकसानच होत चाललेलं आहे. ज्या बुद्ध धर्माच्या माध्यमातून जगाचं कल्याण व्हायचं, ते कल्याण होण्यासाठी हा धडा पहिला घेतला पाहिजे. आणि तो धडा आपण शिकायला तयार नाही. मतभेद मतभेद मतभेद. म्हणून मी ते नेहमी आपल्याला सांगत असतो की मतभेद मनुष्य निर्माण करतो. माणसातून निर्माण झालेला तो एक पदार्थ आहे, एक गोष्ट आहे. त्या माणसातून निर्माण झालेल्या गोष्टीपेक्षा मनुष्य मोठा आहे, तो मतभेद मोठा नाही. म्हणून मतभेद बाजूला ठेवले पाहिजे आणि माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. ही बुद्धाची मूळ शिकवण आहे. अगोदर मनुष्य, मतभेद नंतर. आपलं होतं काय? अगोदर मतभेद, मनुष्य कंडम. ही परिस्थिती आहे. कोणाचा राग आला आपण काय करतो? ठीक आहे बा, राग आला तुझा, परंतु शेवटी आपण मनुष्य आहोत, थोडंसं आपण कल्याणाचा विचार करू, रागाच्या भरात काही करण्याची गरज नाही, असा विचार कोणी करतं का? अजिबात नाही. राग आला म्हणजे तो कंडम झाला पाहिजे, त्याचं नुकसान झालं पाहिजे. वैर्याबद्दल आपण विचार करतो कधी मनुष्य आहे म्हणून? आपला वैरी म्हणजे त्याला फक्त एकच जगात शिक्षा आपल्या दृष्टीनं, त्याचं जितकं वाटोळं होईल तितकं व्हावं, ही आपली भावना असते. कधी हा विचार येत नाही अरे तो आपला वैरी असेल, आपला मतभेद झाला आहे, आपल्याला वैरी वाटतो तो, पण तो चांगला बाप असेल, कोणाचा चांगला भाऊ असेल, चांगला मनुष्य असेल, कित्येक लोकांचं कल्याण केलं असेल, काही ना काही चांगला असेल ना तो, की आपल्या दृष्टीने वैरी म्हणजे एकदम टाकाऊ. चुकूनही मनुष्य या गोष्टीचा विचार करत नाही, चुकूनही आपल्या मताला, आपल्याच गोष्टीला धरून ठेवतो आणि मग तो लाकडांचा संघर्ष वाढत जातो, ज्वाला निर्माण होतात, अज्ञानाचा धूर पसरतो आणि दोघे त्याच्यामध्ये जळून भस्मसात होतात. हे सांसारिक जीवन आहे. आणि या जीवनातून बाहेर पडण्यासाठी बुद्धानं उपदेश केला आहे, जो कुठल्याही धर्मामध्ये नाही. टेक इट सिरियसली. कोणत्याही धर्मानं हे सांगितलेलं नाही, कोणत्याच धर्मामध्ये नाही.
त्यांनी सांगितलं दुःख भोगा, मागच्या जन्माचं पाप आहे, त्यातून सुटका नाही, आता धर्माप्रमाणे वागा, मग मेल्यानंतर स्वर्ग मिळेल. अरे कशाला पाहिजे मेल्यानंतर? हे आत्ताच्या दुःखाचं काय? म्हणून जगाला गरज आहे फक्त बुद्धाच्या धम्माची. एकही धर्म सत्य नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तोही वादाचा विषय करायचा नाही. कोणी आपलंच खरं म्हणायला लागलं तर म्हणायचं ठीक आहे बाबा, तू मानतोस ना, मान, माझं तुझं काही भांडण नाही, पण शेवटी आपण माणसं आहोत म्हणून तिथे समजूतदारपणा असला पाहिजे. पण होतं काय, त्यानं आरे म्हटलं की आपण कार्य म्हणतो आणि झुंज होते, मग दुःखच दुःख, आणि मग धर्माच्या नावानं संघर्ष, धर्माच्या नावानं युद्ध झालेली आहेत. आजही धर्माच्या नावानं युद्ध होतात. मनुष्य धर्माचं नाव घेऊन दुसऱ्याच्या जीवावरती उठतो का? या प्रश्नाचं उत्तर जगाच्या मानवजातीच्या इतिहासामध्ये भगवान बुद्धाशिवाय कोणीही दिलेलं नाही. तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपण मागच्या वेळेस बघितला की कश्यपांना ते कळलं आणि ते कश्यप बंधू त्यांचेही झाले. आजचा जो विषय आपला तो आणखीही मोठा आहे. तो आहे सारीपुत्त आणि मोगलान यांच्या धम्मदीक्षेचा. आणि सारीपुत्त मोगलान भगवान बुद्धाचे 2 हात मानले जातात. सारीपुत्त बुद्धा इतकाच प्रवीण होता, तीच प्राप्ती करून बुद्धा इतक्याच क्षमतेनं धर्मोपदेश करण्याची त्याची योग्यता होती. आणि बुद्धाने त्याला आपला उजवा हात मानलं, त्याला धम्मसेनानी म्हटलं. आता अलीकडे कोणी धम्मसेनानी होतात बरं. आपण कुठे शब्द वापरतो याचं सुद्धा भान नाही माणसाला. मी काय म्हणतो लक्षात येतं? कोणी धम्मसेनानी होतात आणि कोणी धम्मसैनिक होतात. हे काय विडंबन आहे? आपण काय करतोय धम्माचे विडंबन, किती धम्माचं नुकसान करतो, कितीही मूर्ख बनतोय स्वतः, लोकांना बनवतो, याचा लोक विचारच करत नाहीत. धम्मसेनानी व्हायचं तर सारीपुत्तासारखं झालं पाहिजे, तर त्यांनी म्हणायचं मी धम्मसेनानी आहे. आणि सैनिक व्हायचं असेल तरी सारीपुत्तासारखं झालं पाहिजे. सैनिकच सेनापती होऊ शकतो. ज्यानं सैन्याचं तोंड बघितलं नाही तो सेनापती होणार आहे का? त्यात शिरल्याशिवाय, त्यात वाढल्याशिवाय, त्यात पुढे गेल्याशिवाय अनुभवणं कुणी उच्च पदाला पोचत नाही. तर हा सारीपुत्त भगवान बुद्धानं धम्मसेनानी मानलेला आहे, उजवा हात मानलेला आहे. आणि त्याची प्रवज्य झाली, तो मोठा उत्तम प्रसंग आहे. ज्या शिकवणीमुळे झाली ती शिकवण आपण प्रामुख्याने लक्षात घेणार आहोत. पण सर्वप्रथम गोष्ट कसं घडलं. तर हा उपतिस्स नावाचा ब्राह्मण होता आणि त्याचा मित्र सारीपुत्र, त्याचं मूळचं नाव उपतिस्स, आणि मोगलान त्याचं नाव होतं कोलित. कोलित आणि हे दोघेही त्या काळातल्या संजय नावाच्या एका परिवाजकाचे शिष्य होते. त्या जो 250 शिष्य होते आणि ते तिथे सावस्तीच्या जवळपास राहत होते. परंतु त्या संजयच्या शिकवणीमुळे ते संतुष्ट नव्हते. एकदा ते जत्रेला गेले, ज्याला आपण उत्सव म्हणतो, महोत्सव म्हणतो, जुना शब्द त्याला जत्रा आहे. ते एका जत्रेला गेले. जत्रेतलं सारं ते हे बघून अतिशय नाराज झाले. हा म्हणे याच्यात माणसाचं आयुष्य बर्बाद होईल. सुख कुठे येते, प्रगती कुठे आहे, ते आदर्श कुठे येते. आणि त्यांनी दोघांनी गृहत्याग केला. पहा, जत्रेमध्ये गेल्यानं त्यांनी गृहत्याग केला, एवढा त्यांच्या मनावरतीही परिणाम झाला. ते किती बारकाईने विचार करत असतील ते पहा. आणि आपण लोक जत्रेमध्ये जातो तेव्हा काय होतं? आताही परवा झालीच नाही ते मोठी जत्रा. काय होतं? काही नाही, आपण एन्जॉय करत राहतो तिथे. विचार तर अजिबात नाही, चांगलं आहे की वाईट आहे काहीच नाही, फायद्याचं आहे की नाही काहीच नाही, आपला काही लाभ झाला की नाही काहीच विचार करायचा नाही. ही तर भानगड आहे ना. हे माणसाचं अज्ञान आहे. विचार करण्याची क्षमता माणसामध्ये आहे, त्यानं विचार केलाच पाहिजे. जो विचार करत नाही तो मनुष्य असूनही नसल्यासारखा आहे. आणि आधुनिक काळामध्ये मनुष्य विचार करत नाही. विचार कशाचा? शेवटी कुठल्या विषयाचा विचार करणं ती वेगळी गोष्ट आहे विषयापुरती, पण आपण आपल्या जीवनाचा विचार करतो का? माझं भलं कशामध्ये आहे, माझं सुख कशामध्ये आहे, माझं चांगलं कशामध्ये आहे, मला अधिक अर्थपूर्ण जीवन जगायचं आहे.
उच्च दर्जाचं श्रेष्ठ जीवन जगायचं आहे. जितकं चांगलं जगता येईल तितका मला त्याचा चांगला लाभ करून घ्यायचा आहे. हा विचार जर मनुष्य करत नसेल तर तो अज्ञानातून कधीही बाहेर पडू शकत नाही. म्हणून अज्ञान माणसाचं सुरू होतं तिथपासून, आणि मग ते अज्ञान माणसाला कुठे नेतं? मिळालं पाहिजे, जास्त मिळालं म्हणजे मी सुखी होईल, मग मिळवण्याची योग्यता प्राप्त करायची, मग उच्च शिक्षण घ्या, तांत्रिक शिक्षण घ्या, नाना प्रकारचं काहीतरी करा, जेवढं मिळेल तर एवढं मिळवा. अरे पण मिळवलं तरी सुख राहीच ना. जसे बाकीचे खाऊन पिऊन जगतात तसं तूही खाऊन पिऊन जगतो. काय खायचं तुझा जो चॉईस आहे, त्यात जो चॉईस नाही तो वाटेल ते मिळेल ते खातो, पण दोघे खातातच. बाकी आहे काय? आणि मग हेही मिळत नाही म्हणून श्रीमंत आणि मोठी माणसंसुद्धा हायली क्वालिफाईड मद्यपानाच्या नादी लागतील, आणखी कशाच्या नादी लागतील. मग ते सामान्य माणसाचं तुमच्यात फरक काय? तुमच्याकडे 4 पैसे जास्त आले, तुम्ही त्याच मार्गाने गेला, तो गरीब आहे तोही त्याच मार्गाने गेला, दोघेही अज्ञानाचे बळी. हे अज्ञान आहे. कर्मकांड केलं, विधी संस्कार केले, सणवार केले, पूजा अर्चा केल्या, या तुम्हाला काय मिळालं? कधी कोणी विचार करतो? काय लाभ झाला? कोणी विचार करत नाही. ते करावंच लागतं, ते देवाचं आहे, पटो नाही तर न पटो आपल्याला ते करावंच लागतं. म्हणजे मनाच्या विरुद्ध तो करतो, त्यालाही स्पष्ट माहिती की याच्यातून आपला काही फायदा नाही. का करतो? तो पुढच्या जन्मात सुख मिळेल आशेवरती, आता तर नाहीच नाही. आणि त्यामध्ये मनुष्य वाहवत जातो, पण विचार करत नाही की जे मी करतो त्याचा परिणाम झाला पाहिजे. का करत नाही असा विचार? याचं कारण एक आहे की त्याला सृष्टीचं एक मूल तत्व कळत नाही, आणि ते मूळ तत्व आहे कार्यकारण भाव. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, विज्ञानानं आता सिद्ध केलेलं आहे. कारणाशिवाय काही होत नाही. जे कारण असेल त्याला अनुकूल असाच परिणाम होतो, चुकीचा वेगळा परिणाम होत नाही. हे सृष्टीची सच्चाई आहे, सत्य आहे. आणि ते आपल्या जीवनाला लागून करून की जे मी करतो त्यातून माझा लाभ होतो का, जे मी करतो त्यातून माझं कल्याण होतं का, मी अधिक चांगला होतो का, माझं अधिक बरं होतं का, अशा प्रकारे हा विचार जर स्वतःला लागू केला नाही तर तो मनुष्य विचार करत नाही असा त्याचा अर्थ आहे. हे विचाराच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे. मग यांच्या बाबतीमध्ये काय घडलं ते पहा की त्या संजय पारिवाजकाकडे ते नाराज राहिले, त्याचं शिकवण नाही. मग दोघांनी असं ठरवलं की आपण चांगल्या गुरुच्या शोधात राहायचं, चांगल्या आचार्याच्या शोधात राहायचं, आणि ज्याला कोणाला तसा आचार्य मिळेल, तसं सत्य मिळेल, त्यानं लागली दुसऱ्याला सांगायचं. हा त्यांचा मैत्रीचा करार होता की तुला जर चांगलं लाभलं तर ते मला लागली सांगायचं, एकट्यानं जायचं नाही. हा करार होता आणि दोन्ही अतिशय प्रामाणिक होते. त्या कराराला ते जागले. बुद्ध जेव्हा त्या विभागामध्ये होते, राजगृहामध्ये, तेव्हा पंचवर्गीय जे पहिले भिक्षू होते त्याच्यापैकी अश्वजित नावाचा एक भिक्षू हा भिक्षाटन करत चाललेला होता. आपलं भिक्षापत्र हातात घेऊन शांतपणे एक एक पाऊल टाकत समोर 2-3 फुटावरती आपली नजर ठेवून मंद गतीनं तो चालत होता. ते चालणं त्याचं इतकं आकर्षक होतं. हा सारीपुत्त उपतिष्य त्यानं ते बघितलं आणि काय झालं, अश्वजिताची धीर गंभीर चाल चलवणूक पाहून सारीपुत्त चकित झाला. मग पहा, नुसत्या चालल्यानं तो आश्चर्यचकित झाला. चालणं बघून वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्षू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस, तुझा गुरु कोण, तू कोणता धम्म मानतोस,
असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे? परंतु मग सारीपुत्त मनाशीच म्हटला, या भिक्खूलाही विचारण्याची ही वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीनं मी जर त्याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे? आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपल्यावरती वंदनीय अश्वजित मिळलेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर तो ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्यांच्या समोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीनं त्याच्याशी बोलवून तो त्यांच्याजवळ उभा राहिला. अश्वजितच्या जवळ उभा राहून पारिवाजक सारीपुत्राने त्याला विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता? अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे, त्याच्या नावानं मी ही परिवज्जा धारण केलेली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरतो आहे. सारीपुत्त म्हणतो, वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपल्याला कोणता उपदेश दिलेला आहे? अश्वजितला म्हणतो, मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. नंतर परिवाजक सारीपुत्त स्थविर अश्वजिताला म्हणाला, ठीक आहे मित्रा, आपणास योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांग, परंतु मला त्याचा अर्थ सांग. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे, शब्दांचा अवडंबर नको. नंतर अश्वजितानं सारीपुत्राला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्राचे संपूर्ण समाधान झाले. सारीपुत्राने मोगलान हे जरी सख्य भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते, ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आहे, तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे का? आणि सारीपुत्त म्हणतो, होय मित्रा, मला सत्याचं ज्ञान झालं आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? सारीपुत्त म्हणतो, आपल्या त्या भेटीचा वृत्तांत सांगितला आणि मग तो मोगलांना म्हटला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील. सारीपुत्त उत्तरला, मित्रा, हे 250 परिव्राजक आपल्यामुळेच इथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे करतील. कारण त्या संजयच्या बरोबर 250 परिव्राजक होते, पण संजयपेक्षा ते यांना जास्त मानत होते. त्याप्रमाणे मग तिथे परिव्राजकाकडे गेले. संजयला त्यांनी सांगितलं की आम्ही आता तथागताकडे जाणार आहोत, तुम्ही या. त्या 250 परिव्राजकांना सांगितलं की आम्हाला तथागत योग्य वाटतात, त्यांची शिकवण घेण्यासाठी मी चाललो आहे, तुम्ही या. आणि त्याप्रमाणे ते 250 तयार झाले. पण संजय मात्र काही तयार झाला नाही. संजयचं म्हणणं काय तर, छे मित्रांनो, जाऊ नका, आपण तिघे इथेच राहू आणि ह्या 250 लोकांची काळजी घेऊ. म्हणजे मनुष्य आपल्या स्वार्थात कसा अडकतो तो पहा. चांगला आहे, नाही मी नाही घेणार, मी इथेच राहणार म्हणून. ही माणसाची प्रवृत्ती आहे. एक आहे की चांगलं जरी पटलं तर आपण सोडायला तयार नसतो, ते घ्यायला तयार नसतो. आपण आपल्या जुन्या आदतींना गोष्टींना चिकटून राहतो. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यांना घेऊन ते गेले आणि पुढे म्हटलं आहे, वेळूवनात पोचल्यावर जिथे भगवान बुद्ध होते तिथे गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला, म्हणजे आपल्याला पंचांग प्रणाम म्हणतो तसं. आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी.
परंतु जेव्हा हे दोघे जण तिकडे येत होते आणि त्यांच्या पाठून ते 250 परिव्राजक चालले होते, भगवान बुद्धांनी त्यांना दुरूनच पाहिलं, तर काय म्हटले ते? सारीपुत्तांनी मोगलांना दूर येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा भिक्खूंनो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख व श्रेष्ठ शिष्यद्वय होते. हे बाकी त्यांनी तेव्हाच केलेलं होतं. आणि मग त्यांना 250 लोकांना बुद्धानं दीक्षा दिली. ही सारी कहाणी महावग्गामध्ये आलेली आहे. आता इथे अडचण काय झाली आहे ते पहा. गोष्ट तर चांगली आहे, परंतु ज्या शिकवणीमुळं त्यांच्यावरती परिणाम झाला तेवढी शिकवण बाबासाहेबांनी इथे नोंदलेली नाही आणि ती शिकवण लक्षात घेतली नाही, तर या गोष्टीचं महत्त्व आपल्याला कळत नाही. हा ग्रंथ शिकावा लागतो. त्याचं कारण हे आहे की सारं त्याच्यामध्ये आलेलं नाही. बाबासाहेबांना वेळेअभावी ग्रंथाची फार मोठा आकार होऊ नये, फार मोठा होऊ नये, लोकांना तेवढ्यापुरतं वाचनीय असं म्हणून त्यांनी गोष्ट म्हणजे गोष्ट सांगितली. शिकवण मात्र त्याच्यामध्ये त्यांनी दिली नाही. कोणती शिकवण होती? ते जेव्हा अश्वजितला हा सारीपुत्तांना विचारलं की तुमच्या गुरुची शिकवण कोणती आहे, तर त्यांनी थोडक्यामध्ये सांगितलं आणि ते वाक्य बौद्ध वाङ्मयामध्ये अजरामर झालेला. अजरामर. ए धम्मा हेतुपभवा, पालीमध्ये आहे, ए धम्मा हेतुपभवा हेतुं तेसो तथागत आह ते संचयो ते निरोधोच एवं वादी महासमनो. ह्या महान शर्मानं काय उपदेश केलेला आहे? सब्बे धम्मा हेतुपभवा. सर्व धर्म हे कारण परंपरेवरती आधारित आहे. हेतू म्हणजे कारण, कारणामुळे प्रभावित झालेले आहेत. थोडक्यामध्ये एकही गोष्ट जगामध्ये अशी नाही की जी कारणामुळे घडलेली नाही. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. ए धम्मा हेतुपभवा, हेतू प्रधान आहे. ते हेतू तेसंग तथागतो आह. तर हे कारण कोणतं आहे सर्व धर्मांना प्रभावित करणारं, ते भगवान बुद्धानं जाणलेलं आहे. आणि मग पुढे काय जाणलेलं? ए संचयो ये निरोध होयचं, की ज्यामुळं कारणामुळं जे घडून येतं ती कारणं नष्ट केली की ते घडलेलंही संपून जातं. कारणामुळे निर्माती होते, कारणाचाच वापर करून त्याचा निरोधही करता येतो. ए संचयो ये निरोध होचं एवं वादी महासमनो. त्या महाश्रमानं हा उपदेश केलेला. कार्यकारण भाव एवढी एकच गोष्ट अश्वजितानं जाणली. अरे हा गुरु योग्य दिसतो आहे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, त्या कारणाचा परिणाम होतो. त्या कारणाला जर रोखलं तर तो परिणामही रोखता येतो. हे सत्य ज्या गुरुला जाणलं तो महान गुरु. आणि एवढ्या एका शिकवणीवरती तो तिकडे आकर्षित झाला. म्हणजे तेव्हाची माणसं किती बारकाईने विचार करत होती पहा, सत्याचा शोध घेण्याची, आपल्या जीवनाला काय चांगलं वाईट आहे ते पाहण्याचे. आज आपण नाही तसा बारीक विचार करतो की या गुरुनं जाणलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आणि यापूर्वी कोणी सांगितलं नाही आम्हाला प्रत्येक गोष्टीला कारण आहे. कुठलाच धर्म सांगत नाही प्रत्येक गोष्टीला कारण आहे म्हणून. बोलतात ती भाषा, सर्व धर्म कारणाची भाषा बोलतात, पण कोणत्या कारणाची? मूळ कारण, की साऱ्या गोष्टींचं मूळ कारण म्हणजे ईश्वर. आणि मग सारं तिथे फेकून देतात. ईश्वराला मानलं, मूळ कारणाला मानलं, काम संपलं. म्हणजे सांगतात ती अर्धीच गोष्ट सांगतात. कारण सांगतात ईश्वर, पण ते अर्थ, पण त्या कारणाचा वापर कसा करायचा याबद्दल काही कोणी बोलत नाही. बुद्धानं नेमकं ते सांगितले की जे कारण निर्माण होतं त्याचा निरोधही करता येतो. म्हणजे बुद्धानं 2 वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कार्यकारण भावामुळं सर्व काही गोष्टी घडतात. त्या कार्यकारण भावाच्या कारणाचा विनाश केला, कारण थांबवलं तर परिणाम थांबतो. साधी गोष्ट आहे. रोगराई आपण कशी थांबवतो?
मलेरिया होऊ नये म्हणून आपण काय करतो? थांबवण्याचं पहिलं काम करतो ना. थांबणं आपल्याला एवढंच माहीत आहे की तो विशिष्ट प्रकारचा डास आपल्याला चावू नये. मग अगरबत्ती लावणे तर मच्छरदाणी लावू, काही ना काही करतोच आपण. चावू द्यायचं नाही, बस एवढं केलं की मरल्या काय व्हायचं नाही, मग पण निर्धास्त. म्हणजे मलेरिया होण्याचं कारण आहे तो विशिष्ट प्रकारचा डास. मलेरियापासून वाचता येतं, त्याचा प्रतिकार करता येतो, त्याला थांबवता येतं. त्या डासाला थांबवलं की काम झालं. कार्यकारण भाव आहे तो. म्हणून ज्या कारणामुळं जो परिणाम होतो तो परिणाम थांबवायचा असेल तर त्या कारणाला थांबवा. तो परिणाम थांबला. आणि हे तत्व भगवान बुद्धांनी मानवी दुःखाला लागू केलं की मनुष्य दुःखी आहे, का दुःखी आहे त्याचं कारण जाणा. आणि ते कारण तुम्ही थांबवलं, दुःख संपलं. इतकं सरळ आहे. हे विश्वाचं तत्व आहे. युनिव्हर्सल लॉ आहे तो. सृष्टीचा नियम आहे तो. या सृष्टीच्या नियमामध्ये कोणी जाऊ शकत, विरोधात कोणी जाऊ शकत नाही. मग बुद्धाचा धर्म माणसाला अशा प्रकारे सर्व सुखी करू शकतो. तो ह्या कारण परंपरेच्या आधारावरती ती कारण परंपरा जाणणं आणि त्याचा अचूक वापर करणं हा तर बुद्धाचा धर्म आहे. म्हणजे शेवटी ती करण्याची गोष्ट आहे. जाणायची आणि करायची, वाचून बाजूला ठेवून द्यायची अशी ती गोष्ट नाही. मग आता हे जाणून करायची जिथे जबाबदारी आहे तर ती जबाबदारी घेण्यासाठी काही योग्यता लागते की नाही? जन्मलेलं मूल ती जबाबदारी घेतं का? नाही घेत. मग का आपण आपल्या मुलाबाळांना जन्मानं बौद्ध म्हणतो? हे आमची बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता त्याचा वापर नाही करू शकत आपण. इतकं अज्ञान आहे. का तर जगामध्ये रूढी परंपरा आहे. जन्माल्याबरोबर माणसाला धर्म आणि जात चिकटवण्याची तीच परंपरा आम्ही घेतली. ती बरोबर आहे की चूक आहे, खरी आहे की खोटी आहे, काही विचार केला नाही. आणि तीच आम्ही आमच्या लोकांना लागू केली. आम्ही बौद्ध, आमची मुलं बाळं बौद्ध. एका फार मोठ्या कायदे पंडितानं याच्यावरती माझ्याशी वाद घातला. आणि आयुष्याची 25 वर्षे ते लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल होते. 25 वर्ष. शिवाय गव्हर्नमेंटच्या लॉ कमिशनचे मेंबर होते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. आणि त्यांनी वाद घातला, हे काय तुम्ही भलतंच बोलता, दीक्षा कशाला घ्यायला पाहिजे म्हणून. आमच्या मुलाबाळांना दीक्षा कशाला घ्यायला? नात त्यांच्या मांडीवरती बसली होती. मी बौद्ध झालो, माझी मुलं बौद्ध, आणि त्या बौद्ध कुटुंबात जन्मलेली माझी नात ती सुद्धा बौद्ध बनली. हे अशी माणसं बघितल्यावरती मला त्यांची कीव वाटते, वाईट वाटतं, दुःख वाटतं की किती अज्ञान आहे ते. म्हणून बौद्धिक हुशारी हे ज्ञान नाही, या गोष्टीकडे लक्ष द्या. इट इज नॉट नॉलेज. आणि बौद्धिक हुशारी गाजवणारे लोक भरपूर आहेत, पण ते ज्ञान नाही. म्हणून आजही जे बौद्ध म्हणतात की आम्ही जन्मानं बौद्ध, ते ज्ञानी आहेत म्हणायचं, ते विचारी आहेत असं म्हणायचं. बुद्ध जन्म जबाबदारी आहे. निश्चयपूर्वक विशिष्ट प्रकारे जीवन जगण्याची ती जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी घेण्याची अक्कल आल्याशिवाय माणसाला ती जबाबदारी घेताच येत नाही. म्हणून शेवटी ती जबाबदारी घेणं म्हणजेच बौद्ध होणं हा त्याचा अर्थ आहे. जबाबदारीच घेतली त्याला का बौद्ध म्हणता तुम्ही? बाबासाहेबांच्या नंतर बुद्ध धर्माच्या विनाशाचं हे एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांच्या मागून त्यांचा समाज बौद्ध बनू शकला नाही. आणि ही चूक आजही त्या समाजातले बडे बडे म्हणणारे लोक लक्षात घ्यायला तयार नाहीत. किती दुःखाची गोष्ट आहे लक्षात. किती दुःखाची गोष्ट. म्हणजे स्वतः तर धम्म जाणतच नाही, कार्यकारण भाव लक्षातच घेत नाही. मला माझ्या जीवनात दुरुस्ती करायची, बदल करायचा, ते अधिक चांगलं करायची ही इच्छाच नाही. फक्त विचारानं बुद्ध धर्म स्वीकारला, बाबासाहेबांना मानतो, मी बुद्ध धर्म मानतो, बस प्रश्न मिटला. आता काही करण्याची गरज नाही. आणि तोच शिक्का त्यांनी आपल्या मुलाबाळांच्यावरती लावला. हे या समाजाचं आजचं अज्ञान आहे आणि म्हणून या समाजाची प्रगती होत नाही.
कुठल्या क्षेत्रामध्ये होत नाही. दिशा बदलली, पायाच उखडला. पाया उखडलेल्या जागेवरती आपण नवीन इमारत उभी नाही करू शकत. पाया मजबूत करणं आवश्यक आहे. दुर्दैव हे आहे की बाबासाहेबांच्या नंतर त्या समाजाचा पाया उखडला गेलेला आहे. जाणून बुजून कोणी केलं असं म्हणता येणार नाही, पण अज्ञानामुळं या समाजानं आपला स्वतःचा पाया उखडून टाकलेला आहे. आणि तो पाया उखडून टाकलेला असल्यामुळं तो फक्त वादविवादात अडकलेला आहे. म्हणून ती काश्यपाची गोष्ट फार महत्त्वाची. ते जे रूपक आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि साऱ्या बौद्ध समाजानं ते रूपक पहिलं लक्षात घेतलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. की वैचारिक संघर्षातून अज्ञानाचा काळा धूर निघतो, मतभेदातून अज्ञानाचा काळा धूर निघतो. आणि आज आम्ही मतभेदाला किंमत देतो आहे. ही गोष्ट खरी आहे की कुठे? मतभेदाला किंमत देतो आहे. आणि मतभेद हे अज्ञान आहे. जसं मग सांगितल्याप्रमाणे अज्ञान आहे ते. कारण मतभेदाच्या प्रत्येक मताच्या पाठीमागे त्या माणसाची भावना असते, वासना असते, विकार असतो, प्रवृत्ती असते, दृष्टिकोन असतो. त्यामुळे एकाच विषयावरती दोन माणसांचं एकमत होत नाही. आणि त्या मताला मनुष्य चिकटून राहतो आणि दुसऱ्याशी संघर्ष करतो. पुन्हा अज्ञानाचा काळा धूरच निर्माण करत राहतो. अशा प्रकारे आंबेडकरी समाज पूर्णपणे विनाशाच्या मार्गाने चाललेला आहे. पूर्णपणे त्याला शिकण्याची गरज आहे. या दोन गोष्टी. पहिल्यांदा कार्यकारण भाव शिकण्याची गरज आहे. बाबा जे कराल ते भराल, जे पेराल ते उगवेल. हे बुद्धाचं वचन आहे. मुळात ह्या काही खास म्हणी ही आपल्या भाषांमध्ये आलेल्या आहेत, त्या बुद्धाच्या प्रभावातून आलेल्या. यदिदं मपते बीजम तादिदं लभते फलांग. जे मनुष्य बीज पेरतो त्याचं त्याला फळ लाभतं. ही पालीमधली म्हण मराठीमध्ये आले. पेराल ते उगवतं. मूळ बुद्ध वचन आहे ते. आपण त्याचा कधीच विचार करत नाही. म्हणून प्रत्येक आंबेडकरीवाद्याने विचार केला की मी काय पेरतोय याचा विचार केला पाहिजे. माझ्या जीवनात मी काय पेरतोय, सामाजिक जीवनात मी काय पेरतोय, आणि जे पेरतोय तेच उगवणार आहे, वेगळं उगवणार नाही. मग पेरणी जर आमची मतभेदाची असेल तर आम्ही गटबाजीमध्ये समाप्त होऊ. आणि एक काही या समाजातल्या माणसाला गटबाजीचं दुःख होत नाही. त्याला ते उचलून धरतात, त्याचा प्रचार करतात. किती अज्ञान आहे, पराकोटीचं अज्ञान आहे. आयुष्यभर बाबासाहेबांनी सांगितलं की संघटित राहा, ती समाजाची शक्ती तुम्हाला तारेल. आम्ही समाजाचे छिन्न विछिन्न तुकडे केलेले आहेत. हे आमच्या प्रवृत्ती आहेत. आणि या प्रवृत्ती बदलायच्या असेल तर धम्म शिकला पाहिजे. बुद्ध आणि त्यांचा धम्म. बाबासाहेबांच्या अनुयायामध्ये हे क्रेज निर्माण झाले. आम्ही वाचलाय बुद्ध धर्म, आम्हाला माहीत आहे, आम्हाला आता सारंच कळतं आहे, आता काय शिकण्याची गरज आहे. ही क्रेज आहे लोकांच्यामध्ये. ते शिकू इच्छित नाहीत, जाणू इच्छित नाहीत, समजू इच्छित नाहीत. बुद्ध आणि त्यांचा धम्म शिकणं हे चॅलेंज आहे, एक आव्हान आहे. आणि सारीपुत्त मोगलान यांची जी दृष्टी होती आव्हान पेलण्याची, आव्हानाला सामने जाण्याची, ती दृष्टी माणसामध्ये असली पाहिजे, तर तो प्रगतीच्या मार्गावरती जाऊ शकतो, नाही तर नाही जाऊ शकत. ते शोधात राहिले चांगल्या शिकवणीच्या. आणि जेव्हा बुद्धाची शिकवण त्यांच्या एका शिष्यापासून ऐकली, चॅलेंज होतं त्यांना ते, अरे हे काहीतरी आहे म्हणून, हे बरोबर आहे म्हणून. आणि ते चॅलेंज स्वीकारण्यासाठी ज्या मानमान्यतेमध्ये ते अडकले होते त्या साऱ्या त्यांनी धुडकावून लावल्या. ज्या संजय हे बेलठी पुत्राचे ते शिष्य होते त्याला विनंती केली, बाबा तू सुद्धा चल आमच्याबरोबर, तुझ्याजवळ नाही काही. ते 500 परिवार जा, 250 परिवार जा, त्यांना सांगितले की तुम्ही आमच्याबरोबर या. ते तर ताबडतोब तयार झाले, तुम्ही जिकडे जाल तिकडे जाल म्हणून. म्हणून आपलं मत सोडायला मनुष्य तयार होत नाही. त्यांनी आपलं मत सोडलं, तत्काळ सोडलं. त्यांना सत्य लक्षात आल्याबरोबर क्षणभरही थांबले नाहीत. असे म्हटले जाते की आमची सिनियरिटी, हल्ली आपल्याकडे सिनियरिटीचे लोक फार भाषा करतात.
सिनियरिटीची फार भाषा, आम्ही सिनियर. काय कामाचे सिनियर? मनुष्य काही न करता सिनियर होतोच ना. सिनियर व्हायला काही करावं लागतं का? जो जन्माला आला तो सिनियर होणारच, थांबवू शकत नाही तुम्ही. काय सिनियरपणाची भाषा करतो तुम्ही? हाय तितकं नादानपणा आहे, पागलपणा आहे सिनियर म्हणवणं वगैरे. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून कुठलेही शब्द कुठेही वापरायचे आणि आपली स्वतःची फसगत करून घ्यायची, हे प्रकार चुकीचे आहेत. म्हणून ए धम्मा हेतुपभवा, जगातली प्रत्येक गोष्ट कारणावरती अवलंबून आहे, हेतूनं प्रभावित झालेली आहे, हेतूनं निर्माण झालेली आहे, हेतूनं संचालित झालेली आहे. हेतू हे त्याचं मुख्य कारण आहे. ए धम्मा हेतुपभवा, हेतू ते संग तथागतो आह. हो, तथागतानं तो हेतू जाणलेला आहे. ही कारण परंपरा तथागतांनी जाणलेली आहे, दुसरी कोणी जाणलेलं नाही. आणि सारी तो लागलीच अवाक झाला. हे तर खरं आहे. ज्या टीचरनं, ज्या शास्त्रानं, ज्या शिक्षकानं जे जाणलं त्याचं मर्म लागली त्याच्या लक्षात आलं की यांनी बरोबर जाणलेलं दिसतं आहे आणि मला तिथं जाऊन घेतलं पाहिजे ते. तर ही जी सारीपुत्त मोगलांची कथा आहे, या दृष्टीने इतकी महत्त्वाची कथा आहे. प्रत्येक बौद्ध माणसाला याचा विचार केला पाहिजे की माझं मन सारीपुत्तासारखं आहे का? माझी आपापसातली मैत्री त्या सारीपुत्त मोगलांसारखी आहे का, की जे मला चांगलं मिळालं ते माझ्या मित्राला देणारच, जेवढे माझे मित्र असतील त्यांना देणारच, त्यांना त्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारच, ही माझी नियत आहे का? हाही प्रश्न केला पाहिजे. मित्र तर सर्वांचे भरपूर असतात आणि अगदी मास मीडियामध्ये भरपूर मित्र जोडले जातात, पण कोणी कोणाच्या कामाचा नसतो. उलट त्याच्यावरती वादविवादच घालत जातात. म्हणून फेसबुक म्हणा किंवा व्हॉट्सॲप वगैरे म्हणा, ही सारी ही अज्ञानाचा काळा धूर निर्माण करणारी साधनं झालेली आहेत. अज्ञानाचा काळा धूर, वादविवाद, गालीगरोच, काय बोलतील कशातला पत्ता नाही. हे आपण अनुभवतो ना. याला संवाद म्हणत नाहीत, याला चांगुलपण तर मुळीच म्हणत नाहीत. उलट आपलं वाईट जे आहे ते पेरायचं इतरांच्या मध्ये आणि त्यांची मानसिकता दूषित करून टाकायची. म्हणून हे वाईटाकडे नेणारं काम आहे. त्याला चांगलं वळण देणं आपल्या हातामध्ये आहे आणि ते चांगलं वळण देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आहे. मास मीडियाचा चांगला वापर करता आला पाहिजे आणि ते BSच्या माध्यमातून व्हावेत असे माझे प्रयत्न आहेत. पण अजून काही त्याला हात घातलेला नाही, कारण तिथेही गडबड करणारे लोक जरा जास्त आहेत, आपल्या विचाराच्या मागे धावणार आहे. अरे त्या भंतींचं काय ऐकू नका, ते आपलं सांगत बसतात. बुद्धांनी त्याचा धम्म बाजूला आहे. आता हे काही माझं आपलं सांगत बसतोय का? हे स्पष्टीकरण आहे. हे बुद्धाच्या बाबासाहेबांनी ग्रंथातली त्याचं स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरण हे काही माझी भूमिका नाही, माझं मत नाही आहे ते. पण असाही प्रचार लोक करतात आणि मग इथे जे बसत होते तिथे बाहेर जाऊन बसतात, इकडे जाऊन बसतात, तिकडे जाऊन बसतात. हे अज्ञान आहे. हे अज्ञानी लोक स्वतःचं काही कल्याण करू शकत नाही, दुसऱ्याचंही कल्याण करू शकत नाही. त्यांच्या अज्ञानाची कीव येते, दया येते. कसं ना कसं त्यांना समजून सांगावायची गरज आहे, तसे आपले प्रयत्न चालू राहिले पाहिजेत. कंडेम करायचं नाही कोणाला, नाकारायचं नाही कोणाला, त्यांना शिकवण्यासाठी आपण प्रामुख्याने प्रयत्न केला पाहिजे. ही जी अश्वजित आणि सारीपुत्र आणि मोगलांची भूमिका होती की आपल्याला जे चांगलं लाभलेलं आहे ते लागलीच मित्रांना द्यायचं, थांबायचं नाही. म्हणून दोघेच गेले, एकटा तर गेलाच नाही, त्यानं आपल्या मित्रालाही बरोबर घेतलं. ते दोघेही मिळून गेले नाहीत, त्यांनी आपल्या त्या साऱ्या 250 लोकांना बरोबर घेतले आणि ते बुद्धाकडे गेले. ही आपली प्रवृत्ती असली पाहिजे. धम्मातलं चांगलं आपल्याला कळलं, आपण दुसऱ्याजवळ आणलं पाहिजे, त्याच्या गळ्यात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर सारीपुत्र आणि अश्वजित यांची जी पहिली भेट झाली, त्या पहिल्या भेटीमध्ये फक्त 2 वाक्य आणि बौद्ध वाङ्मयामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये ते अजरामर झालेली वाक्य आहेत. ये धम्मा हेतुपभवा हेतू ते संग तथागतो आह, ये संचयो ये निरोधोच एवं वादी महासमन. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा मग आणखी पुढची गोष्ट घडली की सारीपुत्त मोगलान यांच्या जीवनामध्ये
जेव्हा प्रत्यक्ष ते बुद्धाकडे गेले तेव्हा बुद्धाने त्यांना तोच उपदेश केला, भाषा बदलली. अश्वजिताची भाषा वेगळी होती. बुद्धानं काय म्हटलं? यं किंची समुदय धम्मं सब्बं तं निरोध धम्मंती. यं किंची समुदय धम्मं, जे काही कंडिशनिंगमधून निर्माण झालेलं असतं, समुदय धर्म म्हटलं आहे. सम उदय म्हणजे कारण, एकटं कारण काम करत नाही. कारण परिणाम करण्यासाठी वातावरण असावं लागतं, सराउंडिंग असावं लागतं. उदाहरणार्थ, एखादं बीज अंकुरतं, त्याचा वृक्ष होतो. पण बीज कुठे फरशीवर टाकलं तर नाही वृक्ष होत त्याचा, ते जळून जाईल. कोरड्या मातीत टाकलं तर नाही वृक्ष होणार, ते जळून जाईल. मग तिथे वातावरण निर्माण व्हावं लागतं, त्याला कंडिशनिंग म्हणतात. कसं कंडिशनिंग? तर जमीन असावी, कंडिशन नंबर 1. जमीन ओली असावी, कंडिशन नंबर 2. जमीन भुसभुशीत असावी, कंडिशन नंबर 3. त्यामध्ये हवासुद्धा असली पाहिजे आणि त्याला प्रकाश मिळाला पाहिजे. अशा ठिकाणी ते बीज पेरलं तर ते अंकुरणार. लक्षात आलं? म्हणजे कारण परिणाम प्रगट करतं केव्हा? त्या विशिष्ट वातावरणाप्रमाणे. त्याबरोबर प्रत्येक माणसाचे जीवन विशिष्ट वातावरणानं प्रभावित होत असतं आणि त्या वातावरणामध्ये तो जे काही कर्म करतो त्याचा परिणाम होतो. रागावलेली 2 माणसं असतील, तिथे त्याला तिसरा त्यांचा भांडण सोडायला गेला आणि तो त्यांच्यावरती तसाच रागावला, रागानं सोडायला लागला, तर भांडण मिटतं का? नाही मिटत. आगीत तेल प्रमाणे ते आणखी भडकतं. सोडवण्याच्या माणसानं कोणती भूमिका घेतली पाहिजे? की रागाचे जे ॲटमॉस्फिअर निर्माण झालेले, वातावरण निर्माण झालेलं आहे, ते थंड करण्याची भूमिका घेतली पाहिजे. म्हणून स्वाभाविकपणे मनुष्य काय करतो माहीत आहे? रागावलेल्या माणसाची समजूत घालण्यासाठी येणारा प्रत्येक मनुष्य स्वाभाविकपणे, नॅचरली त्याच्या खांद्यावरती हात ठेवेल, त्याच्या पाठीवरती हात ठेवेल, मृदू भाषेमध्ये बोलेल, समजुतीचा. हा अनुभव आपला, गोष्ट खरी आहे ना? हा अनुभव आहे की त्या वातावरणामध्ये भडक बोलून चालणार नाही. त्याच्यावरती अँटीडोट, ते वातावरण जे आहे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा वापर केला पाहिजे. म्हणजे वातावरण फार महत्त्वाचं आहे. वातावरणात कारण घडलं की त्याचा परिणाम होतो. आता मतभेदामध्ये कारण घडतं काय? कोणी कोणाचं ऐकतच नाही, माझंच खरं होतं काय शेवटी? तितर बितर. मग तिथे विचार हा केला पाहिजे की मतभेद आपण झाला, आपण एकमेकांपासून दूर गेलो, तर जे आपल्याला साध्य काम करायचं ते होईल का? नाही होणार, ते बिघडून जाणार आहे. मग आपण महत्त्व कोणत्या परिस्थितीला द्यायचं? काम सत्य व्हावं याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. आणि काम होण्यामध्ये जर आपले मतभेद आडवे येत असतील तर आपल्याला मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. कुठला तरी एक उपाय करून, कोणाचं तरी एक मत मानून ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही नियत बौद्ध समाजामध्ये निर्माण झालेली नाही. म्हणून गटबाजी समाप्त होत नाही, ती होणार नाही. हा आजादुजा भाव जो तो संपणार नाही. त्यासाठी माणसाला हे शिकण्याची गरज आहे. कार्यकरण भाव शिकला पाहिजे. विनाकारण मतभेद होत नाही. या दीक्षामूर्ती जेव्हा भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला, टेम्पररी सुद्धा एक अध्यक्ष निवडू शकले नाही ते लोक. टेम्पररी. कारण प्रत्येक नेत्याला वाटत होतं मीच अध्यक्ष. आणि मग शेवटी काय निर्माण झालं? 57 साली अध्यक्षीय मंडळ. म्हणजे असं मंडळ ज्याचे मेंबर सारेच अध्यक्ष. हे अज्ञान या भूमीवरती प्रकट झालेलं आहे 57 साली बाबासाहेबांच्या पश्चात. किती लोकांनी लक्ष दिलं तिकडे? ही एवढी आमच्याजवळ चांगुलपणाची नियत नव्हती की टेम्पररी का होणार, आपण एखादा अध्यक्ष निवडावं म्हणून. आणि या अहंकारामध्ये मतभेद वाढत गेले, दुरावा वाढत गेला, समाज फुटला तुटला, सगळीकडून वाटला गेला. आणि हे बाबासाहेबांच्या चळवळीचं आज चित्र आहे.
कोणत्या राजकारणाची भाषा करता? कोणत्या समाजकारणाची भाषा करता? कोणत्या अर्थकारणाची भाषा करता? अरे काहीच भाषा करण्यासारखं नाही तुमच्याजवळ. का? तर तुम्ही ह्या मुख्य संदेशापासून दूर गेलेला आहात की प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि ते कारण लक्षात घेऊन त्याचं निवारण केलं तर दुःख निवारण होऊ शकतं. ही मूळ बुद्धाची शिकवण आजही भारतीय बौद्ध लक्षात घ्यायला तयार नाहीत. ही माझी तक्रार आहे. आजही करणं तर दूरच, शिकायलाच तयार नाही आहे. म्हणून बाबासाहेबांच्या ग्रंथामधलं पान पान वाचत जा. अशा अत्यंत उत्तम शिकवणीची पखरण केलेली आहे त्याच्यामध्ये सगळीकडे. ही गोष्ट वाचून काय महत्त्व वाटणार आहे लोकांना? पण ती गोष्ट ज्या कारणामुळे घडली ती 2 वाक्य बाबासाहेबांनी इथे मुद्दाम लिहिलेली आहेत, कारण ती इतर ठिकाणी आलेली आहेत. या ग्रंथामध्ये आहे ते, पण इतर ठिकाणी आहे. ते सारं जोडून पाहावं लागतं, करून पाहावं लागतं. हे वाचायला कोणाला वेळ आहे? वाचली सारीपुत्र, हां चला मोगलान सारीपुत्र, त्यांना शिष्य मिळाले, 2 महत्त्वाचे शिष्य झाले, ते अमुक अमुक घडले, मॅटर संपली. तर काश्यपाची अशी गोष्ट बघितली, इतकी दाहक गोष्ट आहे, इतका दाहक विचार बाबासाहेबांनी मांडलेला आहे, आमच्या जीवनाचं मूल्यमापन केलेलं आहे. सारीपुत्राची गोष्ट बघितली, आमच्या जीवनाचं मूल्यमापन केलं. कुठे आहात? कारण शोधा, कारण लक्षात घ्या, कारणाकडे दुर्लक्ष करून वाटेल तसे वागू नका. ही बाबासाहेबांची भूमिका. आणि आम्ही कारण शिकायला तयार नाही. बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या समाजाचं इतकं नुकसान झालं, याच्यावरती आजही 40 म्हणजे 50-60 वर्षात विचारवंत एकत्रित बसले नाहीत विचार करायला. ही दुर्गती आहे, वस्तुस्थिती आहे. नाही आजही आम्हाला वाटत नाही विचार करण्याचं. बुद्ध धर्माच्या मनमानेप्रमाणे कोणाला हा बुद्ध धर्म, कोणाला तो बुद्ध धर्म, कोणाला असा वाटतो, कोणाला तसा वाटतो. नुसत्या आपल्या कल्पना आहेत, पण मूळ बाबासाहेबांनी जे लिहिलं आहे ते पाहण्याची आपली तयारी नाही. ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे. आणि ही कमजोरी घालवण्यासाठी म्हणून या ग्रंथाचं अध्ययन होणं गरजेचं आहे. तळागाळामध्ये त्याचा प्रचार होणं गरजेचं आहे. माणसाला ती विचार करण्याची शक्ती याच्यातून लाभू शकते. विचार कसा करायचा, त्या वातावरणाला कसं जरायचं, ही दृष्टी त्याला लाभू शकते. म्हणजे हे थोडक्यात भारतीय लोकांचे डोळे उघडण्यासाठी कामी पडणारा हा अत्यंतिक महत्त्वाचा ग्रंथ आहे. म्हणून भदंत आनंद कौशल्यान यांचं ते वाक्य मला अतिशय प्रिय वाटतं, की त्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं होतं की बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा देऊन जितकं महान कार्य केलं त्यापेक्षाही महान कार्य त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून केलेला आहे, ते समाजात देऊन केलेला आहे. हा मार्ग प्रदीप आहे, दीपस्तंभ आहे. आणि हा दिवा घेऊन आपण लोकांच्या घराघरामध्ये गेलं पाहिजे, त्यांच्या जीवनात उतरलं पाहिजे. हा दिवा तिथे प्रज्वलित केला पाहिजे. तर अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊ शकेल, नाही तो नष्ट होऊ शकणार नाही. मला वाटतं हे आपल्याला निश्चितच स्वीकारलं पाहिजे. त्यापासून आपण मागे जाऊ शकत नाही. आणि यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये एक तत्व आहे. आणि या ग्रंथावरती बोलताना मी अनेक लोकांना ऐकलं, कोणी त्या तत्वाकडे बघत नाही. म्हणून मला वाटतं की नाही, या ग्रंथावरती आपण आता प्रवचन मालिका लावावी आणि त्याचे अर्थ स्पष्ट करत जावे. तर हा सारीपुत्तनी मोगलान या ग्रंथामधला महत्त्वाचा भाग आहे. पाठ करून ठेवायचं ते वाक्य. इतकं सुंदर, इतकं गोड वाक्य आहे. ए धम्मा हेतु बभ्वा हेतु ते संतथागतो आहाव, ए संचयो ये निरोधोचो एवं वादी महासमनो. आणि जितकं जिरेल, जितके मनामध्ये ते खोलवर रुतेल, तितकी आपली प्रज्ञा प्रज्वलित होईल, आपला विचार बदलून जाईल, आपली आंतरिक ज्ञानशक्ती ती जागृत होईल. आणि त्या बळावरती आपण इतरांना शिकवू शकू, त्यांना आपल्याकडे आणू शकू. धम्मप्रचार करणाऱ्यांतर ही योग्यता मिळवलीच पाहिजे, पण सर्वसामान्य माणसांनासुद्धा ती क्षमता मिळवली पाहिजे. आणि लोकांना दिसलं पाहिजे की पहा हे बौद्ध किती बारकाईनं जाणतात, त्यांचं ज्ञान किती आहे, त्यांचं अंडरस्टँडिंग किती आहे, त्यांची समज किती उत्तम दर्जाची आहे, अचूकपणे ते बोलतात आणि सर्वांच्या हिताचा सुखाचाच विचार करतात. त्यात वाईट काही घडावं ही त्यांची भावना नाही. आणि ही अशी आपली नियत घडावी
म्हणून आपल्याला हे शिकण्याची फार गरज आहे. तर आपण त्याकडे त्या पद्धतीने लक्ष द्यावं अशी ही शेवटी विनंती करतो मी. आणि इथेच आत्ताचा हा अभ्यास वगैरे तो समाप्त करू. जय भीम.